शंभूराजे क्रिकेट क्लब जाधववाडी वर्सेस सोनवरी विलेज सोनवरी गाव. या ठिकाणी हॉटेल चेअर होते का? सोनवरी विलेज हॉटेल सोनवरी विलेज. ओके. पप्पू शेठ निलेश पप्पू झेंडे चांगल्या पद्धतीचं आपण या ठिकाणी गोलंदाजीचं प्रदर्शन केलं आणि आपल्या संघाला विजय प्राप्त करून दिला. कातबनात 11 संघाचे गोलंदाज निलेश पप्पू झेंडे. सोनवडी गावचे एक ओपनर कोण कोण येत होती बॅट्समन शेट वरती कोण खेळते? सौरभ काळे आणि बाप्पू शिंदे हे दोनही धडाडीचे ओपनर्स या ठिकाणी. बाप्पू तात्या बाप्पू आपला तुमच्या कामातला बाप्पू अतिशय नामांकित खेळाडू आहेत सोनवडी गावचे बाप्पू. नॉन स्ट्राईकला आज ते सोनवडी गावासाठी खेळायला आलेले आहेत. त्याचप्रमाणे स्ट्राईकला आहेत सौरभ काळे आणि जाधववाडी संघाकडनं पहिलं षटक टाकत आहेत ते नागेश बडेकर. सौरभ काळे आणि बाप्पू शिंदे. आप्पा बापकर आपल्या संघाचे क्षेत्ररक्षण सजावताना आप्पा बापकर नामांकित खेळाडू जाधववाडी गावचे. चला सामना त्वरित चालू करायचा आहे. धडाडीचे ओपनर सोनवडी गावचे सौरव काळे. नॉन स्ट्राईकला आहे बाप्पू शिंदे. तर जाधववाडी संघाकडनं पहिलं षटक टाकत आहेत नागेश जी बडेकर म्हणण्याचं कारण ते या चालू सामन्यामधल्या सर्व खेळाडूंपेक्षा कमीत कमी 10 वर्षांनी सिनियर असतील, परंतु आपल्या खेळामध्ये ते जे कलाकौशल्य दाखवते ते चांगल्या तरुण खेळाडूला लाजवतील असं कलाकौशल्य पाहायला मिळतंय नागेश जी बडेकरकडनं. चांगल्या पद्धतीचा हा बॉल आणि बॅट्समनला काही समजलेलं नाहीये. अतिशय वेगवान स्वरूपाचा हा चेंडू नागेश जी बडेकर यांचा आणि सांगण्याचं अतिशय सुंदर असा स्टेप आउट करून मारण्याचा प्रयत्न आणि चांगल्या पद्धतीचा हा चेंडू उठवलेला आहे. याच्यावरती एक धाव आणि एकाच धावावरती समाधान मानावं सौरव काळे यांना. त्याच पद्धतीने चांगल्या पद्धतीचं बॉलिंगचं प्रदर्शन करतात नागेश बडेकर. आणि मी एक गोष्ट सांगू इच्छितो की या जाधववाडी संघामध्ये पिता पुत्र म्हणजे वडील आणि मुलगा एकाच संघामध्ये खेळत आहेत हे पाहण्याचं भाग्य आपल्या सर्वांना लाभलं आहे. काय बॉल आहे किती तारीफ करावी आणि किती त्यांचं कौतुक करावं हे थोडंच आहे. चांगल्या पद्धतीचा हा चेंडू नागेशजी बडेकर. चांगल्या पद्धतीचा हा चेंडू नागेशजी बडेकर यांचा. बाप्पू शिंदे यांनी हलक्या हाताने फाईन लेगच्या दिशेने टोलवला हा चेंडू आणि त्याच्यावरती एकच धाव. पूर्ण संघाची धावसंख्या 2 बिनबाद 2 विदाउट लॉस 2 रन्स. याच्या पुढचा चेंडू टाकतायत नागेशजी. खेळतायत ते सौरभ आणि रिव्हर्सशिपचा प्रयत्न आणि परंतु सफल. चांगला वेगवान स्वरूपाचा हा चेंडू नागेशजी बडेकर यांचा. पुढचा चेंडू टाकतायत ते नागेशजी बडेकर सौरभ काळे यांना. पुन्हा 2 पावलांचा स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न परंतु ब्लॉक हॉलमध्ये बॉल असल्यामुळे काही करू शकले नाही. नाईलाज असतो त्यांना हा बॉल प्लेड करावा लागला आणि डायरेक्ट फॉलो थ्रू नागेशजी बडेकरांचा. अंदाजे 51 एज 51 वर्षाचे असताना देखील फॉलो थ्रू
या तरुण पिढीला एक आदर्श घेण्यासारखा खेळाडू. 51 वर्षाचे असताना देखील त्यांचा फॉलो थ्रू इतका फास्ट आहे. वा, जेवढी त्यांचं कौतुक करेल तेवढं कमीच आहे. नागेशजी बडेकर संघाचं दुसरं वैयक्तिक पहिलं षटक टाकत आहे ते सुनील नाना जाधव. हे देखील त्याच पद्धतीचे चांगल्या पद्धतीचे खेळाडू आहेत. आणि सुंदर असा चेंडू बाप्पू यांना काहीच समजलेलं नाही. हा डॉट स्वरूपाचा चेंडू. संघाची धावसंख्या स्थिर. 2च धावांवरती संघाची धावसंख्या आहे. पुढचा चेंडू बाप्पू आणि चांगला ग्राउंड शॉट लेवलचा हा बॉल मारलेला. याच्यावरती 1च धाव आणि 1 धावावरती समाधान मानावं लागले बाप्पू शिंदेंना. पुढचा चेंडू सुनील नानांचा. खेळतोय तो सौरव. अजून तरी काही चांगल्या पद्धतीचं प्रदर्शन पाहायला मिळेल नाही सौरभचं. आणि स्टॉपेज आणि याच्यावरती आपलं विकेट गमवावं लागलेले आहे सौरभला. फटके मारण्याचा अंदाज पाहून असं वाटत होतं चांगले फटकेबाजी करतील, परंतु सुनील नाना जाधव अनुभवी बॉलर समोर ते काही टिकू शकले नाही आणि टॉपेज होऊन सीधा कीपरच्या हातामध्ये कॅच. नवीन बॅटर सौरभ काळेच्या जागेवरती जागा भरून काढण्यासाठी आलेले आहेत बाप्पू काळे. बाप्पू काळे आपल्या संघासाठी काय करतात पाहूया. तंदुरुस्त फुर्तिले असे दिसत आहेत ते बाप्पू काळे. बाप्पू काळे काय करतात पाहूया. आणि उत्तुंग असा फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु चकलेले. सुनील नाना जाधव अनुभवी आपला अनुभव या ठिकाणी दाखवत आहेत. त्याच पद्धतीने बघूया बाप्पू काय करतायत. आणि पुन्हा स्टेप आउट करून मारलेला चेंडू, चांगल्या पद्धतीचा टोललेला चेंडू. याच्यावरती 1 धाव आणि दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न, परंतु थोडेसे स्लिप झाले. आणि परत मगाशीच म्हणलं स्फूर्तीले आणि तंदुरुस्त असे खेळाडू बाप्पू काळे सेफ झोनमध्ये परत 1च धावावरती समाधान मानावं लागलं त्यांना. आणि सुंदर असा षटकार बाप्पू शिंदे आपल्या बॅटमधनं या ठिकाणी षटकार. चांगल्या पद्धतीचं बॅटिंगचं प्रदर्शन करता येते बाप्पू शिंदे. नामांकित खेळाडू आहेत सोनवडी गावचे बाप्पू शिंदे. सुंदर असा गगनचुंबी षटकार. संघाची धावसंख्या 10. एका षटकारानंतर संघाची धावसंख्या पोहोचली ती 10. 2 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या पोहोचली ती 10. याच्यानंतर पुढचं षटक टाकत आहेत ते संघाचं 3रं आणि वैयक्तिक 2रं षटक टाकत आहेत नागेशजी बडेकर. आपलं वैयक्तिक 2रं षटक टाकत आहेत. पहिल्या षटकामध्ये फक्त 2च धावा खर्च केल्या होत्या. आता पाहूया काय होतंय. नागेशजीवर बाप्पू पुन्हा स्टेप आउट करण्याचा प्रयत्न, परंतु अतिशय वेगवान बॉल असल्यामुळे काही समजलेलं नाहीये आणि बॉल डॉट स्वरूपामध्ये कीपरच्या हातामध्ये. कसलीही पायाची मुवमेंट ही करून देत नाहीत ते नागेशजी बडेकर. पुन्हा एकदा स्टेप आउट करून उत्तंग असा फटका मारलेला. पाहूया काय होतंय, झेल होतोय का नाही, परंतु नाही. आणि याच्यावरती 1च धाव आणि 1 धावावरती समाधान मानावं लागलंय बाप्पू काळेंना. एका धावेने संघाची धावसंख्या 11. पुढचा चेंडू खेळतोय तो एक हलक्या हातानं फाईन लेगच्या दिशेने आणि सुंदर असा फटका आणि त्याच्यावरती 1च धाव. 1 धावावरती समाधान मानावं लागले बाप्पू शिंदेंना. बाप्पू काळे आणि बाप्पू शिंदे. पुढचा स्टेप आउट करून आणि चांगल्या पद्धतीचा ऑफ साईडला टोलवलेला चेंडू. याच्यावरती 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न, परंतु बाप्पू शिंदेंनी ती कॉल फेटाळलेला आणि 1 धावेवरती समाधान मानावं लागले बाप्पू काळेंना. चांगल्या पद्धतीचं या ठिकाणी कॉम्बिनेशन चालू आहे. स्ट्राईक रोटेट ठेवत आहेत. 1-2 आणि हा पुन्हा एकदा डॉटच्या रूपाचा चेंडू. याच्यावरती 1ही धाव नाही आणि
नागेशजी बडेकर पुन्हा फॉर्म मध्ये. संघाची धावसंख्या 13. डॉट बॉल नंतर संघाची धावसंख्या पोहोचली ती 13. तिसरं षटक चालू आहे. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. नागेशजी बडेकर यांच्या स्पेल मधला शेवटचा चेंडू. पाहूया एकतरी विकेट सफलता मिळते का त्यांना. आणि स्टेप आउट करून मारण्याचा प्रयत्न, परंतु वेगाच्या गतीपुढे काही करू शकले नाहीत बाप्पू शिंदे. आणि हा बॉल डॉट स्वरूपाचा. हे षटक संपलेलं. या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या पोहोचली ती 13. संघाची धावसंख्या स्थिर. संघाची धावसंख्या स्थिर आहे 13 धावा. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 13 धावा. संघाचं चौथं वैयक्तिक पहिलं षटक टाकत आहेत लाला जाधवराव. अतिशय गुगली आणि स्लोअर म्हणून त्यांची ओळख असे लाला जाधवराव. गुगली स्वरूपाची बॉलिंगचं प्रदर्शन करतात लाला. या नागेशजी बडेकर जी लावण्यामागचं त्यांचं कारण सांगितलेलं आहे. जेवढं त्यांचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. नागेशजी बडेकर 2 षटकात मध्ये फक्त 4 धावा खर्च केला. बघा ज्या पद्धतीने त्यांचं नाव घेतलं होतं अशा पद्धतीचं गुगली बॉलर लाला जाधव पहिल्या चेंडूमध्ये तिरफळा बाद केलेला आहे बाप्पू काळेंना. बाप्पू काळे त्यांना बॉल समजलेला नाही आणि तिरफळाचित होऊन तंबूमध्ये परतत आहेत बाप्पू काळे. न्यू बॅटर त्यांची जागा भरून काढण्यासाठी कोण येते पाहूया. शेखर खेडेकर हे बाप्पू काळे यांची जागा भरून काढण्यासाठी आलेले आहेत. लाला जाधव अनुभवी त्याच पद्धतीने चतुर चालाक म्हणून ज्यांची ओळख आहे ते लाला जाधवराव. वैयक्तिक पहिलं संघाचं चौथं षटक टाकत आहे. नागेशजी बडेकर 2 षटकांमध्ये फक्त अवघे 5 धावा देऊन पुढच्या संघाचं धावफलक जागेवर स्थिर ठेवलेले भेदक आणि वेगवान गोलंदाज. पुढचा चेंडू लाला आणि याच्यावरती चांगल्या पद्धतीने ऑफ ड्राईव्ह मारलेला 1 धाव आणि नैसर्गिक अडथळ्यामुळे एकाच धावेवरती समाधान मानावं लागलंय खेडेकरांना. संदीप लाला जाधव पुढचा चेंडू बाप्पू शिंदेंना आणि चांगल्या पद्धतीचा मारण्याचा प्रयत्न होता परंतु फसलेले बाप्पू शिंदे अतिशय हताश नाराज होऊन पुढचा चेंडू खेळतायत ते बाप्पू आणि वाईड. संघाच्या धावसंख्येत अतिरिक्त धावेने 1 ने भर. संघाची धावसंख्या पोचते 15. चौथं षटक चालू 15 धावा आणि फुलटा स्वरूपाचा चेंडू परंतु मारायला फसलेले बॉलाचा जो वेग आहे त्या वेगामध्ये जरा गफलत होत आहे आणि ते त्यांच्या लक्षात येत नाही. त्याच्यामुळं शॉट मारायला फसलेले आहेत ते बाप्पू शिंदे. पुन्हा एकदा चांगल्या स्वरूपाचा चेंडू पाहायला मिळतोय लाला जाधव यांच्याकडनं. मिस डॉट बॉल. लगातार बॅक टू बॅक 2 डॉट बॉल आणि चांगल्या पद्धतीचा खणखणीत गगनचुंबी षटकार. षटकार बऱ्याच वेळानंतर बऱ्याच प्रतीक्षेनंतर एक षटकार पाहायला मिळालेला आहे. चांगल्या पद्धतीचं बॅटिंगचं प्रदर्शन करतोय बाप्पू शिंदे. ओपनर्स म्हणून या ठिकाणी तो संघाची धुरा आपल्या खांद्यावरती घेऊन मैदानामध्ये उतरला होता आणि त्याच पद्धतीने तो खरा उतरत आहे आपल्या संघासाठी. चांगल्या पद्धतीचे 2 षटकार त्यांच्या बॅटमधून पाहायला मिळाले. संदीप वैयक्तिक 5वं आपलं वैयक्तिक पहिलं आणि संघाचं 5वं. संघाचं शेवटचं षटक वैयक्तिक पहिलं षटक टाकत आहेत श्रीकांत महाराज जाधवराव.
एक शेखर खेडेकर टू श्रीकांत महाराज आणि फुलटा स्वरूपाचा चेंडू परंतु काही करू शकले नाही याच्यावरती एक धावेनंतर दुसऱ्या धावेचा प्रयत्न परंतु ती धाव घेण्यास नकार दिलेला आहे संदीप बाप्पू शिंदेंनी आणि रिव्ह्यू ओके नो बॉल साठी रिव्ह्यू आहे मग रिव्ह्यूज मागितलाय 1 मिनिट रिव्ह्यू हा बघा ते आपल्याला नाही माहित 1 मिनिट बघा ना कमरच्या वरचा नोचा हॅलो फेअर बॉल फेअर चेंडू नो नाही पुढचा चेंडू आणि पुन्हा एकदा मारण्यासाठी चकलेले संघाची धावसंख्या 22 संघाची धावसंख्या 22 शेवटचं षटक चालू शेवटचे काही चेंडू शिल्लक पुन्हा एकदा चांगल्या पद्धतीचा चेंडू मारलेला याच्यावरती काय होते पाहूया आणि षटकार चांगल्या पद्धतीचा मारला चेंडू याच्यावरती 6 धावा अशोक यांची गच्चाळ फिल्डिंग हाताने षटकार बाहेर फेकलेला आहे काही कारण सांगू नका पुढचा चेंडू आणि पुन्हा एकदा चांगल्या पद्धतीचा टोलेला आणि याच्यावरती गगनचुंबी भिर षटकार श्रीकांत महाराज जाधवराव आपलं षटक या ठिकाणी महागात पडलेलं आहे जाधवडी संघासाठी त्याच पद्धतीने बाप्पू शिंदेंनी आपल्या संघाची धुरा चांगल्या पद्धतीने सांभाळली आणि धावसंख्येचा फलक 34 धावांवरती नेऊन टेकवलेला आहे चांगल्या पद्धतीचं बॅटिंगचं प्रदर्शन आणि हेच प्रदर्शन जर पहिल्यापासून पाहायला मिळालं असतं तर वेगळं समीकरण या ठिकाणी पाहायला मिळालं असतं असो अजून किती बॉल शिल्लक आहे 2 बॉल शेवटचे 2 चेंडू शिल्लक पाहूया काय करतायत बाप्पू शिंदे चांगल्या पद्धतीचं बॅटिंगचं प्रदर्शन आतापर्यंत केलेलं आहे आणि पुन्हा एक धाव तुंग असं मारलेला शॉट याच्यावरती पाहूया काय होते एक धाव पूर्ण दुसऱ्या धावासाठी प्रयत्न आणि दुसरी धाव पूर्ण आणि काय होते पाहूया आणि तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि रन आउट चला लवकर सोनवरी तिसरा आपला खेळाडू पाठवा चला लवकर तिसऱ्या रनाला 2 धावा पूर्ण तिसऱ्या रनाला रन आउट संघाची धाव संख्या 36 2 शेवटचा 2च धावा धरल्या ना आत्ताच्या 36 धावा चला नवीन बॅट्समन कोण आहे श्री चला सोनवरी गावचे परत नवीन खेळाडू आलेले आहेत श्री नवी बॅटर पाहूया शेवटचा किती एकच बॉल राहिला ना एकच चेंडू राहिलेला आहे काय होते पाहूया आणि चांगला मारण्याचा प्रयत्न आणि परंतु किप्परच्या हातामध्ये देऊन बसलेले आहेत आणि रन आउट स्वरूपामध्ये
शिवप्रेमी आणि ऋषा कोण आहे शिवप्रेमी आणि प्रताप नाना 36 हॅलो नाही ना त्यांनी ती कंटिन्यू परा ठेवा हॅलो हॅलो चला जा दबडी संघ 2 ओपनर्स आपले त्वरित पाठवायचे आणि ती फी जमा करायची जाधववाडी संघ आहे का नाही. ते देखील या ठिकाणी पंचांचं काम पाहत आहेत. जाधववाडी संघ त्वरित आपले 2 ओपनर धडाके बाज फलंदाज नुसतंच बॉल चाललेत. वैयक्तिक पहिलं आणि संघाचं पहिलं षटक टाकण्यासाठी आप्पा बापकर क्रिकेटच्या टायमिंगला क्रिकेटच खेळा चालले पाणी धरायला या शेतीनंतर करा इकडे या जरा त्याची संपर्क साधा अहो या तुम्ही लय विनर झालेले आहेत या इकडं बक्षिसात पात्र झाले तुम्ही इकडे या आप्पा या इकडे शब्दाला किंमत द्या आमच्या जरा चला प्रमोद इनामके सर आणि शुभम आदंड सर हा सामना त्वरित चालू करायचा आहे. उद्या काय जनरेटरची सोय करा ना आयोजकांनी. हॅलो नाही हॅलो निखिल दावाडे जाधववाडी संघाचे ओपनर त्यांना नॉन स्ट्राईकला खेळतायत निखिल बडेकर निखिल दाभाडे निखिल आणि श्री पहिलं षटक संघाचं श्री आणि चांगल्या पद्धतीचा रिव्हर्शिप हा गगनचुंबी षटकार चौकार बाप्पू साहेब वैतागू नका चौकार सॉरी आनंद बाप्पू खेळाचा आनंद घ्या. हा नाही मी आपलं टाइमपास हसायसाठी हा माहिती ना आहे की म्हणून तर म्हणलं ना हे आपलं कॉमेडी चाललंय खरोखर हुडी बा चालले तर आणि आपण नसतं घेतलं बोलायला. पुढचा चेंडू श्री खेळतोय तो निखिल दाभाडे पुन्हा एकदा रिव्हर्शिप आणि काय होतंय पाहूया आणि याच्यावरती एक धाव पूर्ण चांगल्या पद्धतीचं क्षेत्ररक्षण परंतु मिसफील्ड चौकार बॅक टू बॅक चौकार निखिल दाभाडे बॅक टू बॅक चौकार श्री यांच्या गोलंदाजीवरती बॅक टू बॅक चौकार मारलाय निखिल दाभाडे यांनी.
पुढचा चेंडू श्री यांचा, खेळतोय तो निखिल धाबाडे. 2 बॉलमध्ये 8 धावा. पुढच्या चेंडूला तिसरा हॅट्रिक करतायत का पाहूया. हॅट्रिक निखिल दाभाडेंनी जर हॅट्रिक केली चौकारची तर आप्पासाहेब भापकर यांच्याकडनं 500 आणि सुयश गाडे गुड्डू गाडे यांच्याकडनं 1000 रुपये. पुढचा चेंडू श्री यांचा आणि पुन्हा एकदा रिव्हर्शिप आणि याच्यावरती काय होते पाहूया. आणि तिसराही चौकार, सलग 3 चौकार. आप्पा बापकर आणि गुड्डू गायकवाड 1500 जमा करा. असं नाही, माग नाही हटायचं. 1500 जमा करा. चला, निखिल दाभाडे 1500 इकडे जमा करून घेतलेले आहेत. थोड्या वेळाने संपर्क करा. पुढचा चेंडू श्री यांचा, खेळतोय तो निखिल. वैयक्तिक 12 धावांवरती खेळतोय निखिल. 3 चेंडू 12 रन. थोडस सफल होऊन खेळतोय आणि पुन्हा एकदा चांगला गुगमचुंबी बिर षटकार. बॉल संयोजक मंडळी, बॉल घ्या. यश बॉल घ्या, यश बॉल घ्या. तो चांगल्या पद्धतीचा फटका मारलेला आहे आणि निखिल दाभाडेंनी. बॅक टू बॅक 3 चौकार, त्याच्यानंतर 1 षटकार. पाहूया याच्यानंतरचाही षटकार मारतायत का निखिल दाभाडे. श्री टू निखिल आणि बोल्ड बोल्ड. चांगलं कमबॅक केलेलं आहे श्रीनी. जेवढी त्यांची तारीफ करेल तेवढी कमीच आहे. बॅक टू बॅक 3 चौकार आणि 1 षटकार. इतका मार खाल्ल्यानंतर देखील त्यांनी त्यांचा रिदम सोडलेला नाही आणि तिरफळा बाद केलेला आहे निखिल दाभाडे यांना. श्री चांगल्या पद्धतीचं या ठिकाणी कमबॅक पाहायला मिळालेला. निखिलची जागा भरून काढण्यासाठी आलेले आहेत अशोक. मोर्या हॉटेलचे प्रोप्रायटर आदर्श मालक अशोक आपल्या संघासाठी काय करतायत पाहूया. निखिलची जागा भरून काढण्यासाठी आलेले आहेत अशोक. पुढचा चेंडू श्री, खेळतोय तो अशोक. आणि चांगल्या पद्धतीचा हा चेंडू आणि याच्यावरती बाद व्हावा लागला आहे अशोकला. बॅट लागले असते. श्री कमबॅक चांगल्या पद्धतीचा दाखवलेला. बॅक टू बॅक 2 विकेट मिळालेले आहेत श्री यांनी. अशोक खातं न उघडताच तंबूत परतावं लागलेलं आहे. अतिशय नाराज आणि हताश होऊन ते तंबूत परतत आहेत. अशोकची जागा भरून काढण्यासाठी आलेले आहेत तुषार बाप्पू जाधवराव. संघाचं दुसरं वैयक्तिक पहिलं षटक टाकत आहेत खेडेकर. बरोबर ना, खेडेकर टाकतात ना, शेखर खेडेकर. हे संघाचं दुसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक टाकत आहेत. दीपक झेंडे काय होतंय हाताला. कव्हरच्या पॉइंटला आपण फिल्डिंगसाठी थांबलेले आहेत. चांगल्या पद्धतीची फिल्डिंगचा अपेक्षा आपल्या संघांनी आपल्यावरती ठेवलेली आहे. दीपक झेंडे नामांकित खेळाडू आहेत सोनोरी गावचे. गोल्डन मॅन म्हणून त्यांची ओळख आहे सोनोरी गावमध्ये. पुढचा चेंडू खेडेकर, खेळतोय तो निखिल बडेकर. खेडेकर टू बडेकर. आणि चांगला ब्लॉक हॉलला हा बॉल, परंतु हेलिकॉप्टर शॉट म्हणून ज्याची ओळख असते असा हा निखिल बडेकर. आणि बाप्पू काळेंच्या डोक्यावरनं चांगल्या पद्धतीचा फटका मारलेला आहे निखिल बडेकरने. हेलिकॉप्टर शॉट साठी प्रसिद्ध असलेला निखिल बडेकर त्यांनी त्याचं प्रदर्शन दाखवलेलं आहे.
पुन्हा एकदा चांगलासा स्वीप ग्राउंड शॉट लेवलचा शॉट आणि त्याच्यावर तो बॅक टू बॅक चौकार. चांगल्या पद्धतीचं बॅटिंगचं प्रदर्शन पाहायला मिळतंय निखिल बडेकर कडनं. संघाची धावसंख्या पोहोचली ती 2-26. जिंकण्यासाठी फक्त अवघ्या 10 धावांची गरज जाधववाडी संघाला. प्रताप नाना 11 आणि शिवप्रेमी पवारवाडी दोन्ही संघांना विनंती आहे संघ कॅप्टनला टॉस साठी इथं यायचंय. पुढचा एकदा फुलटा स्वरूपाचा चेंडू आणि याच्यावर देखील बॅक टू बॅक सलग तिसरा चौकार. चांगल्या पद्धतीचं बॅटिंगचं प्रदर्शन पाहायला मिळतंय निखिल बडेकर कडनं. मगाशी निखिल दाभाडे यांनी लगातार 3 चौकार मारले होते. त्याच्यानंतर श्रीनी कमबॅक करून त्यांचा तिरफळा उडवला. आता काय होतंय पाहूया. आणि परत एकदा चौकार. बॅक टू बॅक 4 चौकार निखिल बडेकरच्या बॅटमधनं. काही कोणतं सौरभ खेडेकर ना शेखर खेडेकर यांची थोडेस मिसअंडरस्टँडिंगमुळं लाईन अँड लेंथला भटकलेले आहेत. शेखर खेडेकर काय करतायत पाहूया. आपला कमबॅक कशा पद्धतीने दाखवतायत ते पाहायचंय. निखिल टू शेखर, खेडेकर टू बडेकर. आणि पुन्हा एकदा चौकार. बॅक टू बॅक 5 चौकार. आणि हा सामना जिंकलेला आहे. सलग 5 चौकार मारून हा सामना 1 ओव्हर आणि 5 बॉलमध्ये दुसरं षटक पूर्णही होऊन दिलं नाही आणि सामना जिंकलेला आपल्या खिशात घेतलेला आहे. असे जाधववाडीचे प्लेयर्स निखिल धाबाडे, निखिल बडेकर, नागेशजी बडेकर चांगल्या पद्धतीचे या ठिकाणी आपल्या संघाला विजय प्राप्त करून दिलेला आहे. याच्यानंतर प्रताप नाना 11 आणि शिवप्रेमी आपणास विनंती आहे टॉस सोडून घ्यायचा आहे. नाणेफेक प्रताप नाना 11 आणि शिवप्रेमी. चला लवकर कॅप्टन.